ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला। या प्रवेशावेळी हे 6च्या 6 खासदार 2029च्या लोकसभा निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हावर शिवसेनेकडून उभे राहतील आणि निवडून येतील असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेमध्ये दिलं। तसं त्या मतदारसंघांमध्ये काही नेत्यांची धडधड वाढली, कारण नवीन आलेल्या पाहुण्यांमुळे राजकीय पेच पुन्हा बदललेत। म्हणजेच 2024 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या ज्या उमेदवारांना हरवून ठाकरेंचे ते 6 खासदार निवडून आलेत, त्या उमेदवारांचं 2029 मध्ये काय होणार सांगते। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती। सुरुवात ईशान्य मुंबईपासून करते। इथे खासदार असलेले संजय पाटील सोबत आल्याने महायुतीला या पट्ट्यात अधिक बळ मिळालं खरं, पण भाजप नेते मिहिर कोटेचा आणि किरीट सोमय्या यांनी आता पूर्वीच्या कटुता विसरून संजय दिना पाटील यांच्यासोबत युती धर्मही पाळावा लागेल। पण जेव्हा 2029ची लोकसभा तोंडावर येईल तेव्हा भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला भविष्यातील तिकीट वाटपाच्या वेळी संजय पाटलांशी संघर्ष करावा लागेल। खास करून हा संघर्ष किरीट सोमय्या यांचा असेल, कारण 2029 साठी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा आपल्यालाच मिळावी, त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला जागा मिळू नये हे आश्वासन घेऊनच संजय दिना पाटील हे शिंदे सेनेत गेल्यामुळे त्या जागेवरचा दावा ते सहजासहजी सोडणार नाहीत। त्यामुळे किरीट सोमय्या यांची जागा धोक्यात आली आहे, कारण याआधी 2014च्या लोकसभा निवडणुकीत किरीट सोमय्यांनी राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या संजय पाटलांचा तब्बल 3,17,122 मतांनी मोठा पराभव केला होता। त्यामुळे सोमय्यांचा दावाही तितकाच ठाम असेल। तीच अडचण भाजपच्या मिहिर कोटेचा यांची होईल। त्यांनी 2024 मध्ये ही जागा भाजपकडून लढवली होती, त्यामुळे या जागेवर भाजपकडून महायुती 2029ला दावा ठोकल्याशिवाय राहणार नाही। म्हणूनच संजय पाटलांनी शिंदेंकडून शब्द घेतला आणि मगच शिंदे सेनेत प्रवेश केला। त्यामुळे आता एकच युती असल्यामुळे अंतर्गत स्पर्धा आणि तणाव वाढू शकतो। आता धाराशिवचा तोच जांगडगुप्ता झालाय। धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकरांनी शिंदे सेनेत एंट्री केल्यामुळे राणा जगजित सिंह आणि अर्चना पाटील यांच्या अडचणी वाढल्या। ओमराजेंनी 2024च्या लोकसभा निवडणुकीत मशाल चिन्हावर राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांचा पराभव केला होता, तर त्याआधी 2019 मध्ये राणा जगजित सिंह यांचा पराभव केला। तेव्हा हे दोन्ही गट एकमेकांच्या थेट विरोधात होते, पण आता ओमराजे निंबाळकरांनी ठाकरे गटासोबत घेतलेल्या फारकतीमुळे धाराशिवच्या सत्ता पक्षात एकाच म्यानात 2 तलवारी असं चित्र निर्माण झालंय। पण ओमराजेंनी आधीच शिंदेंकडून उमेदवारी निश्चित केली आहे, त्यामुळे इथं भाजप वर्सेस शिंदे असा संघर्ष होऊ शकतो। पण महायुतीचा सर्वसाधारण नियम असा आहे की ज्याची जागा त्याला। 2024 मध्ये ही जागा अजित पवार गटाकडे होती आणि तिथून अर्चना पाटील लढल्या होत्या। आता ओमराजे महायुतीत आल्यामुळे अर्चना पाटील यांना 2029च्या लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता संपली आहे। पत्ता कट होऊ शकतो आणि ओमराजे निंबाळकर हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील। पण दोन्ही कुटुंबांचा टोकाचा संघर्ष पाहिला तर दोन्ही गट एकमेकांना मदत करण्याऐवजी पडद्यामागून एकमेकांचे उमेदवार पाडण्याचा किंवा छुपी बंडखोरी करण्याचा प्रस्ताव नक्कीच करू शकतात। आता येऊयात यवतमाळ वाशिममध्ये। इथले खासदार संजय देशमुख यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे इथे मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे। संजय देशमुख यांच्या प्रवेशामुळे भावना गवळींचं भवितव्य अडचणीत आलंय। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी दीर्घकाळ खासदार राहिल्या आहेत। गेल्या वेळी त्यांचं तिकीट सुद्धा कापण्यात आलं होतं। आता 2029 मध्ये तरी आपलं राजकीय पुनर्वसन होईल या आशेवर संजय देशमुखांच्या पक्षप्रवेशामुळे पाणी फेरल्याचं दिसतंय। विद्यमान खासदारकी निवडून येण्याची क्षमता, पक्षांतरावेळी दिलेला शब्द यामुळे एकनाथ शिंदे 2029 मध्ये तिकीट वाटपाच्या वेळी भावना गवळी यांच्या ऐवजी संजय देशमुख यांना पहिली पसंती देण्याची शक्यता जास्त आहे। शिंदे गटाकडून या जागेसाठी संजय देशमुख हे प्रमुख दावेदार असतील, त्यामुळे भाजपही इथे डाव करणार नाही। थोडक्यात भावना गवळींची भविष्यातील संधी संपली आहे असं सध्या तरी दिसतंय। आता बघूयात हिंगोलीमधील बदललेलं चित्र। इथे ठाकरेंचे खासदार नागेश अष्टीकर शिंदे सेनेत गेलेत। त्यांनी लोकसभेत पराभूत केलेल्या शिंदेंच्या सेनेचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांची राजकीय अडचण निर्माण केली आहे।
याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे नागेश अष्टीकरांच्या पक्षप्रवेशामुळे हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाला मोठा धक्का बसलाय. हेमंत पाटील पूर्वी हिंगोलीचे खासदार होते. शिवसेना 4 वर्षापूर्वी फुटली तेव्हा त्यांनी शिंदेंची साथ दिली. मात्र 2024च्या निवडणुकीवेळी त्यांना तिकीट मिळू शकलं नाही. आता 29च्या निवडणुकीत देखील उमेदवारी मिळेल का याची गॅरंटी नाही आहे. कारण अष्टीकरांच्या सेनेत येण्यामुळे हेमंत पाटलांना आता महायुतीमध्ये दुय्यम भूमिका मिळू शकते. पुढच्या वेळी उमेदवारीवर अष्टीकरांची पकड मजबूत होईल, ज्यामुळे हेमंत पाटील यांना भविष्यातील निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळण्यासाठी कसरत करावी लागेल. शिवाय स्थानिक वर्चस्वाची विभागणी होईल. हिंगोलीमधील स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये हेमंत पाटलांचं वर्चस्व होतं. आता त्यावर नागेश पाटील अष्टीकर यांच्या नेतृत्वाचा थेट अंकुश पडू शकतो. बाकी परभणीमधील स्थिती पाहायची झाल्यास इथे संजय जाधव यांनी 2024मध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा पराभव केला. पण जानकर यांनी आधीच जाहीर केलंय की ते बारामती लोकसभा मतदारसंघातून 2029ची निवडणूक लढवतील. त्यामुळे ते परभणी सोडून इतर जागेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी शक्यता जास्त आहे. पण शिर्डी मतदारसंघाचं गणित पाहायचं झाल्यास इथून 2024मध्ये ठाकरेंचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांनी सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला. लोखंडे यांच्यासाठी 2029मधील संभाव्य परिस्थिती काहीही असू शकते. लोखंडेंचं संपूर्ण राजकीय भवितव्य शिंदे गटाच्या रणनीतीवर अवलंबून असेल. लोखंडे पक्षात सक्रिय राहतील आणि 2029मध्ये तिकिटासाठी दबावही करतील. पण तिकीट मिळवणं सोपं नसेल, कारण आता स्वतःच्याच पक्षात वागचौरे यांच्यासारखे दुसरे उमेदवार आणि दावेदार तयार झाले आहेत. हे राजकारणाचं वास्तव्य आहे. ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांच्या राजकीय भूमिकेमुळे या मतदारसंघातील समीकरण बदलले. मागच्या निवडणुकीच्या वेळी प्रतिस्पर्धी असलेले उमेदवार, निवडून आलेले खासदार आता आपल्याच पक्षाचा भाग असल्या कारणानं त्यांच्याशी स्पर्धा करण्याचं किंवा वेळप्रसंगी त्यांच्याशी जुळवून घेण्याचं, त्यांच्याच मांडीला मांडी लावून राजकारण करण्याचं चॅलेंज या नेत्यांसमोर असणार आहे. याचा राजकीय परिणाम काय होईल? किरीट सोमय्या, हेमंत पाटील, भावना गवळी यांसारख्या नेत्यांचं 2029च्या निवडणुकीत काय होणार यांचा पत्ता कट केला जाईल का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी लगाव बत्तीला फॉलो करा.